नाशिकमध्ये घडलेल्या एका थरारक खून प्रकरणानं शहर हादरलं आणि त्यानंतर सुरू झाला पोलिसांचा अक्षरशः चित्रपटालाही मागे टाकणारा पाठलाग. आडगाव परिसरात जुन्या वादातून झालेल्या निर्घृण हल्ल्यानंतर फरार झालेल्या सराईत आरोपीला अखेर नाशिक पोलिसांनी इंदोरमध्ये जेरबंद करत या प्रकरणाचा थरारक शेवट केलाय. 9 मेची पहाट आडगाव नाका परिसर तेव्हा झोपेतच होता. त्या शांततेला अचानक चिरत एक रक्तरंजित हल्ला घडला. मयत व्यक्ती आपल्या मित्रासोबत उभी असताना आरोपीने जुन्या भांडणाच्या रागातून अचानक धारदार शस्त्रानं झडप घातली. कोणतीही संधी न देता छातीजवळ सलग वार करण्यात आले आणि काही क्षणांतच त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र या घटनेनं परिसरात भीतीचं सावट पसरलं. घटना गंभीर असल्यानं आडगाव पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करत विशेष तपास पथक मैदानात उतरवलं आणि इथूनच सुरू झाला आरोपीच्या शोधाचा थरारक प्रवास. सुरुवातीला आरोपी आपल्या मूळ गावी येवला परिसरात लपल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तेथे सर्च ऑपरेशन राबवलं, पण तो आधीच निसटला होता. त्यानंतर तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मनमाड जवळील नागापूर भागात असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तिकडे धाव घेतली, पण आरोपी पुन्हा हातातून निसटत डोंबिवलीकडे रवाना झाला. नाशिक ते ठाणे आणि तिथून थेट मध्य प्रदेश. दरम्यान आरोपी उज्जैन येथे महाकालाच्या दर्शनासाठी गेल्याची माहिती समोर आली आणि तपासानं अचानक नवं वळण घेतलं. पोलिसांनी वेळ न दवडता मध्य प्रदेशकडे कूच केला. उज्जैनहून आरोपी इंदोरकडे निघाल्याची खात्री होताच स्थानिक गुन्हे शाखेशी समन्वय साधत एक अचूक सापळा रचण्यात आला आणि अखेर इंदोर मधील सिल्वर मॉल परिसरात योग्य क्षण साधत पोलिसांनी त्या सराईत आरोपीला शिताफीनं पकडलं. अनेक दिवस पोलिसांना चकवा देणारा आरोपी अखेर जाळ्यात अडकला. या संपूर्ण ऑपरेशन मध्ये पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि विविध शहरांतील पोलिसांशी केलेला समन्वय यांचा प्रभावी वापर केलाय. आरोपी सतत ठिकाणं बदलत असल्यामुळे ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली, पण पोलिसांच्या चिकाटीसमोर त्याचा खेळ अखेर संपला. नाशिक ते इंदोर शेकडो किलोमीटरचा हा पाठलाग आणि शेवटी झालेली अटक या सगळ्यामुळे शहर पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. आता या खून प्रकरणामागे नेमकं कारण आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असून पुढील काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.